महादेवांना सगळ्यात आवडता असणारा वृक्ष तो म्हणजे हा बेलाचं झाड. बेलाचं झाड हे जसं महादेवांना आवडतं तसं बेलाचं झाड औषधाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे. किंबहुना त्याला आपण कल्पवृक्षच म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं की बेलाचं फळ असू दे, बेलाचं पान असू दे, त्याची मुळं पण असू दे, या प्रत्येक भागाचा बेलाचा औषधी उपयोग आहे. ओम नमः शिवाय. आता सध्या महाशिवरात्र आहे आणि महादेवांना आवडणारा असा कल्पवृक्ष म्हणजे बेलाचं झाड, बिल्ववृक्ष. घरीच लावा औषधी झाडे या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बिल्ववृक्षाचे, बेलाच्या झाडाचे आरोग्यक्षक फायदे बघणार आहोत. आपल्या आयुर्वेदामध्ये वातविकारांसाठी दशमूळ ही श्रेष्ठ सांगितली आहे. वाताशी संबंधित कोणतेही विकार असू दे, मग अगदी वेदना, पेन सारखी तक्रार आहे किंवा झीज होण्यासारखी तक्रार आहे किंवा सांधेदुखी आहे, याच्यामध्ये दशमूळ हे श्रेष्ठ आहेत. आणि त्याच दशमूळांमध्ये बृहत पंचमुळामध्ये बिल्ववृक्ष जे आहे त्याच्या मुळाचा उल्लेख आहे. तर असा हे जे बेलाचं झाड आहे त्याचं वर्णन करताना वातश्लेष्महरू बल्यो लघु उष्ण पाचनहा असं बेलाचं वर्णन आपल्या आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आहे. म्हणजे गुणधर्माने उष्ण असणारा हा जो बेल आहे तो वातशमनासाठी श्रेष्ठ सांगितलाय. म्हणून सांधेदुखीसारखी तक्रार आहे, सांध्यांना सूज असण्यासारखी तक्रार असू दे किंवा कोणाला दम्याचा किंवा वारंवार सर्दीचा, ॲलर्जीचा त्रास असू दे, डोकेदुखी किंवा अंगदुखी असू दे, यासाठी बेलाचं झाड, बेलाचं वृक्ष हे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि बेलाच्या मुळांचं चूर्ण आपण यामध्ये वापरतो. बेलाचं फळ हे सुद्धा उत्तम औषधी गुणधर्माचं आहे. मुख्य बेलाचं जे न पिकलेलं अपक्व फळ जे आहे त्याचं चूर्ण आपण औषध म्हणून वापरतो. ते सगळ्या पचन विकारांमध्ये, पचनाशी संबंधित कोणतेही विकार असू दे, मग ते अजीर्ण आहे, आम्लपित्त किंवा ऍसिडिटी आहे, आतड्यांमध्ये जखमा होणं, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या तक्रारी आहेत, IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा आपण आयुर्वेदात ज्याला ग्रहणी असं म्हणतो, कारण बेलाचं फळ किंवा बेल हा वृक्ष हा ग्राही गुणधर्माचा आहे. खूप वेदना होऊन मलप्रवृत्ती द्रव स्वरूपाची असेल, अतिसारासारखी लक्षणं असेल तर त्याच्यामध्ये हे बेलाचं फळ हे औषधासाठी अति उत्कृष्ट सांगितलंय. शिवाय ते बेलाचं फळ जर पिकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये साखरेच्या कल्पामध्ये जर त्याचा बेलाचा पाक केला तर तो पाक सुद्धा तुम्ही जेवताना खाल्ला तर जंत, पोटफुकी, अशक्तपणा, पोट दुखणं या तक्रारी सहज कमी येतात. यासोबत बेलाचं तुम्ही सरबत सुद्धा बाजारात हल्ली मिळतं किंवा तुम्ही सरबतही करू शकता. आणि हे सरबत जर आपण आदनमधनं घेतलं तर अशक्तपणा, पाळीच्या तक्रारी किंवा कंबर पाठपोट दुखणं याला ते खूप फायदेशीर आहे. हल्ली आपला देश जागतिक मधुमेह रुग्णांची राजधानी आहे. तर डायबिटीजमध्ये काही अवस्थांमध्ये बेल जे आहे त्याच्या पानांचं चूर्ण जर आपण घेतलं तर त्याचा ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम उपयोग होतो. आणि त्याचे काही दुष्परिणाम नाही, ते अगदी निर्धोक आहे. या पद्धतीने तुम्ही बेलाच्या पानांचं चूर्ण सुद्धा वापरू शकता. पोटाच्या विकारांचा, अल्सरेटिव्ह कोलायटिसचा उल्लेख बेल पोटाच्या विकारांसाठी श्रेष्ठ आहे असा आपला उल्लेख आला. तर आम्ही गेले 25 वर्ष यकृताच्या, पॅनक्रियाच्या आणि आतड्यांच्या काही कॅन्सरच्या अवस्थांमध्ये सुद्धा बेलाचा वापर केलाय. बेलाच्या पानांचं चूर्ण वापरलंय, बेलाच्या फळांचा मगज वापरलाय, बेलांच्या मुळांचं चूर्ण वापरलंय. तर यकृताच्या काही कॅन्सरच्या अवस्था आणि पोटाच्या, आतड्यांच्या काही कॅन्सरच्या अवस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट उपयोग बेलाचा होतो. मात्र कॅन्सरसारख्या गंभीर विकारांमध्ये बेलाचा तुम्हाला वापर करायचा तर नक्की त्यासाठी तुम्ही तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं, कान दुखणं किंवा कानात आवाज येणं हे बऱ्याचदा पचन विकारांशी संबंधित असतं. आणि अशा वेळेस श्रीबिल्व तेल नावाचं बेलाचं तेल बाजारामध्ये मिळतं. हल्ली खूप ध्वनी प्रदूषण वाढलंय आणि सगळ्यांच्या ऐकण्याच्या मर्यादा सुद्धा वाढल्या आहेत. कर्णबाधिर्य हे सुद्धा खूप वाढलंय. आपण वारंवार श्रवण यंत्रांच्या जाहिराती बघतो. म्हणजेच काय तर ऐकू येत नाही किंवा ऐकू कमी येणं ही तक्रार सुद्धा खूप वाढली आहे. आणि त्यासाठी सुद्धा बेल हे आपल्या आयुर्वेदाप्रमाणे सर्वश्रेष्ठ औषध आहे. त्यासाठी बिल्व तेल नावाचं औषध ते आपण कर्णबाधिर्याच्या काही अवस्थांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.
प्रारंभिक काही अवस्थांमध्ये जर आपण श्री बिल्व तेलाचा वापर केला तर कर्णबाधिर्य हे बरं होणारी तक्रार आहे असं आयुर्वेदाचं शास्त्र सांगतं. पुन्हा श्री बिल्व तेलाचा वापर कर्णबाधिर्यासाठी वापरताना नक्की तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा आहे. आणि सगळ्यात पुन्हा शेवटचं आणि महत्वाचं, आपण सारखे मेट्रो सिटीमध्ये प्रवास करत असतो, कंबर दुखली नाही, पाठ दुखली नाही, मान दुखली नाही, तर अशी तक्रार न सांगणारा रुग्ण किंवा व्यक्तीच आता मेट्रो सिटीमध्ये विरळा झालाय. म्हणून जर आपल्या पाठीच्या मणक्यांचं आपल्याला आरोग्य सुधारायचं असेल आणि अशा ज्यांची पाठ दुखते, कंबर मान दुखते, पण सोबत त्यांना पचनाची पण तक्रार आहे, असं जर कोणी असेल तर नक्की तुम्ही बेलपाक महिनाभर नाश्ता किंवा रात्री झोपताना तुम्ही घेऊन त्याचं सेवन करून बघा. आणि कोणत्याही घरात असणारं तेल जर तुम्ही वरनं लावलं तर ही सहज तक्रार तुमची बरी होऊ शकेल. म्हणजेच या रीतीने महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीला आपण महादेवांना आवडता असणारा आराध्य, ज्याची आराधना महादेवांची पूर्ण होते असा कल्पवृक्ष बेल आपल्याकडे आहे. तर कोणती साधना ही सिद्धी देते, तसं ही महाशिवरात्रीतली साधना आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान करो. आणि ते आरोग्य प्रदान करण्यासाठी ते आरोग्य जर तुम्हाला उत्तम मिळवायचं असेल त्याच्यासाठी बेलासारखं कल्पवृक्ष माध्यम ठरो. या तऱ्हेने मी आपल्याला यासाठी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि असा हा कल्पवृक्ष नक्की आपण आपल्या परिसरामध्ये लावा आणि आरोग्य वाढवा.